मित्रांनो, कान्हा देवदत्ताचा मुलगा आहे. आता हे मोठं सत्य मनस्विनी समोर येणार का आणि तिला समजल्यावर ती काय करेल? त्याचबरोबर आता सखी समोर इतकं मोठं सत्य उघड झालंय. तिच्या आणि कान्हाच्या बाबांच्या मृत्यूचं सत्य, त्याचबरोबर कान्हा आणि सखी बालपणीचे मित्र होते त्याचं सत्य. तर सखी आता कान्हाला डिवोर्स देते का, जाणून घेऊया आजच्या भागात. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर आपण आषाढी विशेष आठवड्यात असं पाहणार आहोत की तेजस्विनीची धमाकेदार एंट्री होणार आहे, ज्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की जी कुल्फी आहे तिला सखी आणि कान्हाने छान मस्त पांडुरंग बनवलंय. तेव्हाच तेजस्विनीची एंट्री होणार आहे आणि ती स्वतःच्या हाताने कुल्फीला टिक्का लावून देणार आहे. त्यामुळे आता सखीला संशय येतो. तर मित्रांनो, पहिल्याच दिवशी तेजस्विनी पकडल्या जाईल का, तर येणाऱ्या भागात आपल्याला ते कळेलच. पण आजचा भाग खूप भारी आहे. सखीने तो कुर्ता पण घातलाय सणाचा बरं का, आणि तो कुर्ता घालून ती कान्हाला भेटायला गेली आहे आणि त्याला सगळं सांगून टाकलंय की तिला सगळं माहिती झालंय. सखीला तिचा भूतकाळ पण आठवायला लागलाय. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मालिकेचे लेटेस्ट अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. आता अपर्णा सखीला सगळं सांगत असते की तुम्ही बालपणीचे मित्र होतात, तुम्ही खूप खेळायचात, भांडायचात, एकत्र जेवायचात पण. आणि तुला माहितीये, तुम्ही इथेच बसायचे जेवायला. तू तुझ्या ताटातली न आवडती भाजी कान्हाच्या ताटात टाकायची आणि कान्हा पण तो आवडीने खायचा. आता बघा मित्रांनो काय होतं. सखी त्या जागेकडे बघू लागते जिथे सखी आणि कान्हा एकत्र बसून जेवायचेत लहानपणी, आणि त्यानंतर सखी आठवण्याचा प्रयत्न करते. आणि मित्रांनो, सखीला आठवतं की लहानपणी सखी कान्हाला म्हणायची की कबीर, मला ना भेंडीची भाजी नाही आवडत. तेव्हा कान्हा तिला म्हणायचा, बरं मला दे, आणि सखी तिच्या ताटातली भाजी कान्हाच्या ताटात टाकायची. तर बघा मित्रांनो, सायलीला इतके वर्ष लागले जे आठवायला, ते सखीला लगेच आठवलंय. हे सीन त्यांनी लांबवलं आणि खूप बरं झालं. आणि बघा आता काय होतं. आता अपर्णा सखीची मज्जा घेते आणि म्हणते, आता तरी तुला भेंडीची भाजी आवडते का, की अजूनही कबीर ती आपल्या ताटात काढून घेतो. तर आता सखीला आठवतं की जेव्हा चाळीत सखी आणि कान्हाचं केळवण केलं होतं, तेव्हा सखीने कान्हाला म्हटलं होतं की मला भेंडीची भाजी नाही आवडत. तेव्हा सखीने ती भाजी काढून घेतली होती. आणि आता अपर्णा सांगते, भेंडीवरून तुमचं जमायचं आणि पापडावरून फिसकटायचं. सखी म्हणते, आता पापड. आणि सखी परत त्या सोफ्याकडे बघते. तिला परत आठवतं की लहानपणी सखी कान्हाला म्हणायची की मला पापड आवडतो, आणि कान्हा पण म्हणायचा की मला पण पापड आवडतो, आणि दोघांची भांडणं व्हायची पापडावरून. आणि तेव्हा अपर्णा त्या दोघांनाही सांगायची की काय करताय, भांडू नका, एकच पापड आहे ना, मग दोघेही वाटून खा, म्हणजे दोघांनाही मिळेल. आणि सखी तेव्हा पापड तोडून अर्धा पापड कान्हाला द्यायची. तर सखीला हे सगळं आठवून खूप आनंद होतो. सखीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते आणि ती अपर्णाला म्हणते, काकू, तेव्हा जसे आम्ही भांडायचोत ना, आजही आम्ही तसंच भांडतो. म्हणजे तुम्हाला सांगते, अजूनही आमची पापडावरून भांडणच होतात. आणि सखीला आता ते आठवायला लागतं. आता सुद्धा ते पापडावरून भांडतात. आणि मग सखी तिचा अर्धा पापड तोडून कान्हाला देते. अर्धा कशाचा, थोडंसंच देते ती. आणि कान्हा पण ते प्रेमाने एक्सेप्ट करतो. आता अपर्णा सखीला सांगते, अगं, हेच तर तुमची प्रेमाची गंमत होती. तुम्ही जेवढे भांडायचात तेवढं प्रेमही करायचात, प्रत्येक गोष्ट वाटून घ्यायचात. आणि आता अपर्णा सखीला विचारते, तुला आता तरी काही आठवतंय का? तर सखी आता स्माईल करते आणि म्हणते, हो, म्हणजे असं सगळं नाही आठवत आहे, पण मला थोडं थोडं अस्पष्ट असं आठवत आहे. तर त्यावर आता अपर्णा सखीला म्हणते, तुला तर आठवावं लागतंय, पण कबीर तो हे कधीच नाही विसरला. आता सखी अपर्णाला म्हणते, जर कबीरला हे सगळं लक्षात होतं, मला हे सगळं माहिती होतं, तर त्याने मला का नाही सांगितलं? आणि आता सखीला आठवतं की काही दिवसापूर्वीच कान्हाने सखीला म्हटलं होतं की मागच्या जन्मी कामत आणि किर्लोस्कर हे चांगले मित्र असतील, फॅमिली फ्रेंड्स असतील, ते पिकनिकला जात असतील, आपण दोन्ही फॅमिली मज्जा मस्ती एन्जॉय केलं असतील, आणि लहानपणी मी कृष्णा आणि तुम्ही राधा असे झालं असू. मला तर असं कायम वाटतं, पण तुम्हाला नाही वाटत. आता कान्हाने तेव्हा सखीला हिंट दिले असतात, हे सखीच्या आता लक्षात येतं. आणि बघा मित्रांनो, सखी कान्हाला भेटायला जाणार आहे, तो सणाचा कुर्ता घालून. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. आणि ही जी मनस्विनी आहे ती कचऱ्याच्या डब्यात अजूनही तो कागद शोधतीच आहे.
आता सगळा कचरा बाहेर काढून झाल्यावर फायनली तिच्या हाती तो न्यूजपेपर लागतो, ज्यामध्ये खऱ्या तेजस्विनीची बातमी छापली होती. आता मीनाक्षी सगळं लपून बघत असते बरं का, पण तिच्या काही एवढं लक्षातच येत नाही. आणि ही जी मनस्विनी आहे ती त्या कागदाकडे बघते, त्या न्यूजपेपरकडे बघते आणि मग त्याच्याकडे बघून ती अशी स्माईल करते आणि मग तो पेपर अशी मागे घेऊन ती तिथून निघून जाते. मीनाक्षी आता गाडीच्या मागे लपते आणि मनस्विनी निघून गेल्यावर ती बाहेर येते. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी आता अपर्णाला म्हणते, कबीरने माझ्यापासून हे सगळं का लपवलं, कधी सांगायला पाहिजे होतं. गोष्टी सोप्या नसत्या का झाल्या. त्यावर आता अपर्णा म्हणते, हे तू त्याला विचार, तो तुला सांगेल. आणि पुढे आता अपर्णा सखीला म्हणते, आणि एक गोष्ट, तुमचं हे नातं पुढे आता कुठे न्यायचं याचा पुन्हा एकदा विचार कर. कारण जो तुझा नवरा आहे ना, तो माझा मुलगा आहे आणि मी त्याला खूप चांगल्याने ओळखते. खोटा नाही आहे ग तो खरा आहे. त्याला फक्त प्रेम करता येतं, पण प्रेमाने त्याची साथ कधीच दिली नाही. लहानपणी त्याचे बाबा त्याला सोडून गेले आणि मी असून नसल्यासारखीच. आणि मान ना सोडाच्या अग्नीने दगड बनवलं. आणि या सगळ्यामध्ये कबीरवर प्रेम करायचं राहूनच गेलं. त्याला त्याच्या वाटेचं प्रेम कधीच मिळालं नाही. तो नेहमी प्रेमाचा भुकेलाच राहिला. म्हणून म्हणतेय, यापुढे जो काही निर्णय घेशील तो विचार करून घे. आपण आता सखीला समजावते आणि तिथून निघून जाते. सखी आता तिथे विचार करते आणि त्या फोटोकडे बघते, ज्यामध्ये सखी आणि कान्हा लहान होते. कान्हा कृष्ण बनला होता आणि सखी त्याची राधा. तर आपण पुढे बघूच की सखी आता कान्हाला काय सांगते आणि काय उत्तर देते. पण त्याआधी इथे आता सीन शिफ्ट होतो. ही जी मनस्विनी आहे ती तो कागद घेऊन तिच्या खोलीत आली असते आणि हाताला आल्याबरोबर ती सॅनिटायझर लावते आणि म्हणते, कधी वाटलंही नव्हतं की सरकारला कचऱ्यात हात टाकावा लागेल. त्यानंतर ते स्वतःवर परफ्यूम वगैरे स्प्रे करते आणि स्वतःला म्हणते, पण सखी आणि कबीर नावाची घाण जर या घरातून काढायची असेल तर एवढं तर मला करावंच लागणार होतं. आणि त्यानंतर ती आणखी एक स्प्रे घेते आणि त्या न्यूजपेपरवर अशी पूर्ण स्प्रे करते, त्याचा वास जावा म्हणून. आणि त्यानंतर ती पेपर चेक करते, पण त्यावर काहीच नसतं. आणि त्यानंतर ती स्वतःला म्हणते, काहीच दिसत नाहीये. आणि मग तिचं लक्ष जातं की त्या वर्तमानपत्रावर त्याचं नाव आणि तारीख लिहिली आहे. तर मनस्विनी म्हणते, प्रभात दर्शन, अमेझिंग. यांना आम्ही आतापर्यंत खूप हेडलाईन्स दिल्यात, न्यूज दिल्यात. आता यांना परतफेड तर करावीच लागेल माझी. आणि आता असं म्हणून मनस्विनी त्यांना फोन करते, कारण या मनस्विनीची तिथे पण ओळखी असते. तिचं काम पटकनच होतं. मनस्विनी तिथे फोन करते आणि म्हणते, प्रभात दर्शन, मी सरकार बोलतेय. मला 10 जुलै 2026चा पेपर हवा आहे. ऑनलाईन पाठवला तरी चालेल, पण आत्ताच हवा आहे. आणि या मनस्विनीला तिकडनं हो म्हणून रिस्पॉन्स येतो आणि मग ती तिचा फोन ठेवते आणि ती वाट बघते आणि स्वतःला म्हणते, आता कळेल की नेमकं या पेपरमध्ये काय होतं. ती तिच्या खुर्चीत अशी ॲटिट्यूडने बसली असते. तर बघा मित्रांनो काय होतं, इथे आता सकाळपासून रात्र झाली असते आणि कान्हा अजूनही तिथेच असतो. त्या कॅफेमध्ये तो सखीची वाट बघत असतो. तो आता डिवोर्स पेपरकडे बघतो आणि स्वतःला म्हणतो, काय बेबी, सरकारने स्वतःहून मला इथे बोलवलंय आणि अजून त्या स्वतःच नाही आल्यात. आता आपल्याला असं वाटेल की कान्हाने फोन का नाही केला सखीला. तर कान्हा म्हणतो की एकतर माझा फोनही स्विच ऑफ आहे, नाहीतर त्यांना फोन केला असता. तर बघा मित्रांनो, तितक्यात तिथे आता सखीची एंट्री होते आणि कान्हा तर सखीकडे बघतच राहतो. आणि सखीला बघून कान्हा तर क्लीन बोल्ड होतो, कारण सखीने सणाचा कुर्ता घातला असतो. सखीच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते, काहीतरी पॉझिटिव्ह होणार आहे असं वाटतंय. असो तर आता सखी येते आणि कान्हा सखीला खालून असं वर बघतो. सखीला आता इतकं मोठं सत्य माहिती झाल्यावर ती एका वेगळ्याच नजरेने कान्हाकडे बघत असते. आपल्या बालपणीचा मित्र म्हणून ती कान्हाकडे बघत असते. आणि बघा आता काय होतं, तर कान्हाला आठवतं की त्याने सखीला हा कुर्ता दिला होता. तेव्हा सखीने म्हटलं होतं की ती तो कुर्ता कधीच घालणार नाही. आता हे सगळं आठवून कान्हा आता सखीला म्हणतो, तुम्ही खूप अनप्रेडिक्टेबल आहात. आज खरं तर सण संपणार आहे, तुमचा अंदाजच नाही लागत आहे. कारण नेमका आजच मी भेट दिलेला हा सणाचा कुर्ता घालून आलात. कान्हा आता सखीला कॉम्प्लिमेंट करतो आणि म्हणतो, एनिवे छान दिसतायत. सखी म्हणते, अच्छा मी छान दिसते, पण तू का दुखी दिसतोयस. आता कान्हा बोलतो की मग काय करू, आता मी काय आनंदात उड्या मारू. मान्य आहे मला की आजकाल डिवोर्स वगैरे खूप कॉमन झालेत. आनंदाने लोक डिवोर्स घेतात, दुसऱ्या लग्नात पहिली बायको जाते वगैरे वगैरे. त्यांचं पर्सनल असेल
मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीये, पण मला पर्सनली या गोष्टीचा काही आनंद होत नाहीये. मला फार त्रास होतोय. आता कान्हाच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असतं तो किती दुःखी आहे आणि सखीच्या हे लक्षात येतं. सखी आता कान्हाचं ऐकून घेते सगळं. कान्हा म्हणतो, मलाही की नाही आत काहीतरी तुटल्यासारखं वाटतंय, काहीतरी वेगळं होतंय असं वाटतंय. सखीपासून कान्हा वेगळा होतोय असं वाटतंय. आणि कान्हा म्हणतो, मला तुमच्यापासून वेगळं नाही व्हायचंय. खूप भारी वाटलं हे की कान्हा सगळं कन्फेस करतोय, त्याच्या मनातलं सगळं सांगतोय. तर आता सखी कान्हाकडे अशी बघत असते, ती बघतच राहते. तर आता कान्हाला रिअलाईज होतं. कान्हा म्हणतो, ओ सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. आता मी जे काही बोललो ना त्याकडे दुर्लक्ष करा प्लीज. काय ना, ही आपली शेवटची भेट आहे ना, म्हणून मी माझं मन मोकळं करतोय, बाकी काही नाही. आणि कान्हा डिवोर्स पेपर सखीला दाखवतो आणि म्हणतो, हे बघा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी डिवोर्स पेपर पण आणले आणि त्यावर माझी सही पण केली आहे. त्यामुळे याचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. आता सणा संपणार आहे. कान्हा खरं तर सखीच्या खुशीसाठी हे सगळं करत असतो. त्याची इच्छा नसताना सुद्धा त्याने सखीच्या आनंदासाठी डिवोर्स पेपरवर सह्या घेतल्या असतात. पण काय होतं, आता सखी म्हणते, त्याआधी मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तुझ्याकडून. आणि बघा मित्रांनो, सखी आता तिच्या पर्समधले 2 फोटोज बाहेर काढते. एकतर सखी आणि कान्हाचा बालपणीचा फोटो आणि दुसरा म्हणजे राघव आणि देवदत्तचा एकत्र काढलेला फोटो. आणि कान्हा आता त्या फोटोजकडे बघतो. त्याला तर धक्काच बसतो की सखीकडे हे फोटोज आले कसे. आणि त्यानंतर कान्हाला टेन्शन येतं. त्याला वाटत असतं की परत सगळं विस्कटेल आणि सखीला परत आपल्यावर विश्वास बसणार नाही. कान्हा आता आश्चर्याने आणि थोडा तो घाबरला असतो त्या एक्सप्रेशन्सने तो सखीकडे बघतो. सखी म्हणते, माझ्या बाबांच्या फोटो फ्रेममध्ये तू हे फोटोज लपवले होते, कसं सुचतं तुला. सखी आता स्माईल करत असते, पण कान्हा घाबरतो. तो म्हणतो, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्हाला नीट समजलं नाहीये, मी सांगतो सगळं. कान्हाला वाटत असतं की सगळं विस्कटेल, पण तसं काहीच होत नाही. सखी म्हणते, काही गरज नाहीये, मला सगळं समजलंय आता. मा आणि अपर्णा काकूंनी मला सगळं सांगितलंय कबीर. आता कान्हाला थोडं बरं वाटतं हे ऐकून. तर सखी म्हणते, कबीर नाही, कान्हा. आणि सखीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल असते. सखी म्हणते, आपण लहानपणापासून एकत्र आहोत यार. तू माझ्या ताटातली भेंडीची भाजी खाल्लीयस आणि मी तुझा अर्धा पापड टापलाय. आपण बेस्ट फ्रेंड्स होतो. सखी आता कान्हाला प्रश्न विचारते आणि म्हणते, पण तू हे सगळं का नाही सांगितलंस मला, का मला आठवण नाही करून दिलीस. आणि आपली जशी मैत्री होती तशी आपल्या बाबांची पण होतीच. ते दोघे सुद्धा बेस्ट फ्रेंड्स होते आणि आपल्या दोघांच्या वडिलांना त्या मनस्विनीने मारलं. कान्हा आता सिरियस होतो. सखी म्हणते, तिने आपलं बालपण संपवलं आणि आपल्या दोघांच्या आयुष्यातून वडिलांचं प्रेम हिरावून घेतलं. सखी आता कान्हाला म्हणते, तू माझ्या आयुष्यात तुझ्या वडिलांचा सूड घ्यायला आला होतास, हे मला तू का नाही सांगितलंस. सखी आता खूप नॉर्मल असते आणि ती स्माईल करत असते. कान्हा म्हणतो, अरे बापरे, मी तुम्हाला काय सांगू, माझ्या मनावरचं इतकं मोठं ओझं हलकं झालंय ना, तुम्हाला याचा अंदाज नाहीये. थांबा, मला श्वास घेऊ दे आधी. असं म्हणत कान्हा एक क्षण थांबतो आणि कान्हा आता सखीला खूप मोठी गोष्ट सांगणार आहे, त्याच्या मनातली. तो सखीला इनडिरेक्टली त्याच्या मनातल्या भावना सांगणार आहे. बघा, कान्हा आता सखीला म्हणतो, तुम्हाला सगळं कसं सांगू. काय ना, पहिल्यांदा मला खरं तर असं वाटलं होतं की माझ्या बाबांचा खून तुमच्या आईने म्हणजे तेजस्विनी कामतने केलाय. पण नंतर मला मनस्विनीचं सत्य समजलं आणि मग हळूहळू गोष्टी मला कळत गेल्या. मग माझ्या लक्षात आलं की हे फार कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला नको सांगूयात एवढ्यात, म्हणून मी नाही सांगितलं. कारण मलाच इतकं समजलं नव्हतं, इतका गोंधळ उडाला होता. तुम्हाला सांगितलं असतं तर आणखीच कॉम्प्लिकेटेड झालं असतं, तुमचाही गोंधळ उडाला असता आणि तसंही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाच नसता. पुढे आता कान्हा म्हणतो, तुमचा माझ्यावरच विश्वास नव्हता तर मी सांगितलेल्या गोष्टीवर कसा विश्वास असेल, तुमचा विश्वासच बसला नसता. आणि खरं सांगायचं तर मी माझ्या बाबांच्या खुनाचा बदला घ्यायला तुमच्या घरात शिरलो होतो. पण जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला बघितलं ना, आणि आपल्याला ते क्षण दाखवतात जेव्हा कान्हा आणि सखीची पहिल्यांदा भेट झाली होती. सगळे पैसे असे खाली पडले होते, सरकारने फेकले होते. कान्हा ते सगळं उचलत होता आणि तिथे सखी अशी चालत येते आणि कान्हा आधी पैशांकडे बघत म्हणतो, लक्ष्मी. आणि मग तो जेव्हा सखीकडे बघतो तेव्हा त्याने सखीला म्हटलं असतं, लक्ष्मी आहे. म्हणजे खूप भारी सीन होता हा. त्याने सखीला सखीकडे बघून लक्ष्मी असं म्हटलं होतं पहिल्यांदाच.
आणि माझा हा फेवरेट सीन आहे, कायम लक्षात राहणारा. असो, आता प्रेझेंटमध्ये कान्हा सखीला म्हणतो की तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो होतो. म्हणजे बघता क्षणी मी क्लीन बोल्ड झालो होतो. तुम्हाला बघितल्यावर असं वाटलं होतं की नाही, फक्त सगळं उद्ध्वस्त करायलाच मी या घरात नाही शिरलोय, तर काहीतरी जोडायला शिरलोय. पुढे आता कान्हा म्हणतो, आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा चाळीत आल्या होत्यात तेव्हा लाईटच्या माळांनी तुम्हाला अभिषेक घातला होता. आणि मित्रांनो, आपल्याला ते पण दाखवलं जातं की तेव्हा कान्हाने सखीला वाचवलं होतं. आणि कान्हा म्हणतो, तेव्हा छोट्या छोट्या बल्बच्या प्रकाशात तुमचा चेहरा मला चांदणीसारखा दिसला होता. आता सखी पण स्माईल करते आणि सगळं ऐकते. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की या चांदणीचा चंद्र आपणच व्हायचं. आणि खूप दिवसांनी कान्हा असं छान कोळ्यात असं छान गोड बोलतोय आणि खूप छान वाटतं जेव्हा कान्हा असं सगळं बोलतो कवितेमध्ये वगैरे, किंवा तो एक्सप्रेस करतो. आणि मित्रांनो, फायनली आता सखी आणि कान्हा एकत्र येणार आहे. सखी आणि कान्हामध्ये नॉर्मल होणार आहे. आता त्यांची लुटुपुटूची भांडणं तर सुरूच राहतील, पण मेन गोष्ट म्हणजे सखीला कान्हाबद्दल इतकं मोठं सत्य कळलंय की ते बालपणीचे मित्र आहे. तर बघूया मित्रांनो पुढे काय काय होणार आहे. आजचा भाग इथे संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी आता कान्हासाठी सरकारसोबत भेटते आणि तिला म्हणते की कान्हाच्या दूर राहायचं. सखी आता कान्हाला प्रोटेक्ट करताना आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर आता सखी मनस्विनीला म्हणणार आहे की काल तू सासरी गेली होतीस माझ्या, परत तिथे जायचं नाही. आणि मनस्विनीला आता प्रश्नच पडतो. मनस्विनी सखीला सांगते की मी तर तिथे गेलीच नव्हती. आता मनस्विनीच्या लक्षात येणार का? कारण तेजस्विनी जिवंत आहे हे सत्य तिच्या समोर आलंय. त्याचबरोबर आपल्याला येणाऱ्या काही दिवसातच तेजस्विनीची एंट्री दिसणार आहे कामात घरात. तर बघूया मित्रांनो आता दोघी एकमेकींसमोर आल्यावर काय काय होणार. धमाके तर होणारच आणि आपल्याला मजा पण येणार आहे. तर मित्रांनो बघूया काय होईल. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन आणि धमाकेदार एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.